सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित यामधला डे 4 जो आहे तो पाहणार आहोत. दिवस 4 याच्यामध्ये युक्लिडची भूमिती यामध्ये बिंदूचे निर्देशक, अंतर व दरम्यानता, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट, डिस्टन्स अँड बिटवीननेस या भागाचा या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला वर्ग शिक्षकांनी पाठवलेली PDF आहे, त्याच्या आधारे तुम्ही अभ्यास केला असेल. आत्ता मी एक्झरसाइज जो आहे तो भाग बघणार आहे. दिवस चौथा याची तारीख जी आहे डेट 4/7/2021 ही त्याची तारीख आहे. डे 4 याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स, डिस्टन्स अँड बिटवीननेस याबद्दल माहिती तुम्ही पाहिली असेल. याच्यावर आधारित एक्झरसाइज आहे. द पॉईंट ABC ऑन अ नंबर लाईन सच दॅट डिस्टन्स AC is equal to 10 unit, distance CB is equal to 8 unit. Then we want to find distance AB. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर डिस्टन्स AB मला शोधायचं आहे. तर डिस्टन्स AB शोधण्यासाठी डिस्टन्स AC 10 युनिट दिलं आहे, डिस्टन्स CB हे 8 युनिट दिलं आहे. कन्सिडर ऑल द ऑप्शन्स. प्रत्येक पर्यायाचा आपल्याला विचार करावा लागेल. पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत फर्स्ट ऑप्शन, दॅट इज A-B-C. म्हणजे काय, तर बी पॉईंट जो आहे तो ए आणि सीच्या दरम्यान आहे. जर बी पॉईंट ए आणि सीच्या दरम्यान असेल, दॅट इज पॉईंट बी इज इन बिटवीन ए अँड सी, देन ए बी. व्हॉट इज ए सी? डिस्टन्स ए सी. Distance AC is 10 unit and distance CB is 8 unit, and we want to find out AB. AB is equal to distance AC minus distance BC. Then what is distance AC? AC is the 10 unit minus 8 unit. Then we get here 2. Distance AB is equal to 2. Then second option, that is A dash C dash B. That means C is point C in between A and C. Then what is distance CB? Distance CB is 8 unit. Then I want to find out distance AB. Distance AB, according to figure, distance AB is equal to distance AC plus distance CB. Then what is AC? AC is 10. 10 plus BC, that is 8, is equal to 18. Then these are the two options. Third option is in this way. Distance AC जे आहे हे डिस्टन्स AC हे 10 युनिट आहे आणि डिस्टन्स BC जे आहे ते 8 युनिट आहे. हे 8 युनिट हे शक्य आहे का? दिस इज नॉट पॉसिबल. या प्रकारे ए पॉईंट जो आहे तो बी आणि सीच्या दरम्यान येऊ शकणार नाही. देअर इज ओनली 2 ऑप्शन्स. या ठिकाणी 2च ऑप्शन्स असतील, तर हे आपण या ठिकाणी त्याचं उत्तर काढलेलं आहे. Coordinates of point P on number line is -5. This is not 5 -5. This is -3. ब्रिज कोर्समध्ये असणारं जो काही एक्झरसाइज स्वाध्यायामध्ये या ठिकाणी -3 आहे. Coordinates of point P on number line is -3. Then find the coordinates of point at a distance
5 युनिट फ्रॉम दी पॉईंट पी. पी पासून 5 युनिटवरती असणाऱ्या पॉईंटचे आपल्याला जे कॉर्डिनेट्स आहेत ते काढायचे आहेत आणि पॉईंट पीचा कॉर्डिनेट्स किती दिलेला आहे? 3 दिलं आहे. तर याच्या आधारे पहिल्यांदा आपण आकृती काढूयात, म्हणजे आकृतीवरून आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. हिअर इज पॉईंट पी and point P having the coordinates -3. Here is the point A and here is the point B, which are at distance 5 unit from P. तर ह्या A चे मला coordinates काढायचे. हा A जो आहे ते पॉईंट P च्या लेफ्ट साईडला आहे. A जो आहे तो पॉईंट P च्या लेफ्ट साईडला आहे. देअरफॉर -3 + 5 and we get coordinates of point A, that is the 2. हा B जो आहे तो राईट साईडला आहे. दॅट इज वाय -3 - 5 राईट साईडला असेल तर मायनस, लेफ्ट साईडला असेल तर प्लस, दॅट इज -8. देअरफॉर आवर आन्सर इज द coordinates of point at a distance 5 units from the point P is -8. And therefore our answer is point M is midpoint of segment AB. Point M is midpoint of segment AB. Therefore AM is equal to half of AB is equal to half of AB. What is the AB? AB is 18. Therefore AM is equal to 9. This is our answer. तर या ठिकाणी आपला एक्झरसाइज 4 जो आहे डे 4चा डे 5 तो संपले. अँड या ठिकाणी आता आपण डे 5ची एक्झरसाइज बघणार आहोत. याला जी तारीख आहे 5/7/2021, डे 5. यामध्ये आपण जो अभ्यास केला आहे तो पेअर्स ऑफ अँगल्स म्हणजे कोणांच्या जोड्या. आपल्याला माहीत आहे की ज्या कोणांच्या जोड्या आहेत अनेक प्रकारच्या आहेत. त्यापैकी आपण जे सप्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इन लिनियर पेअर, ॲडजस्टंट अँगल, तर याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा. ड्रॉ द फिगर थॉटफुली फॉर फॉलोइंग क्वेश्चन्स अँड अकॉर्डिंग टू फिगर राईट द अँसर. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की विचारपूर्वक तुम्ही पुढील प्रश्नांसाठी आकृती काढा आणि त्या आकृतीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कॅन 2 acute angles बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. या ठिकाणी हा शब्द आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगलचा अर्थ काय होतो तर लघुकोन, लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी असलेला कोन. आणि या ठिकाणी पहा कॉम्प्लिमेंटरी याचा अर्थ ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश होते त्या कोणांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणणार आहोत. तर लक्षात घ्या या ठिकाणी कोणांच्या मापांची बेरीज सम जे आहे ते 90 डिग्री असणं गरजेचं आहे. सम ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री, देन दॅट 2 अँगल्स आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. मग आपला प्रश्न काय, कॅन 2 acute अँगल बी कॉम्प्लिमेंटरी. तर पहिल्यांदा मी 2 acute अँगल काढूयात. पहिला हा acute अँगल काढला. हा 30 अंशाचा आहे असं समजूया. अँगल ए बी सी. आणि यानंतर दुसरा acute अँगल काढूया. अँगल पी क्यू आर. हा समजा 60 डिग्रीचा आहे असं समजू. तिसरा acute अँगल काढूया. अँगल एक्स वाय झेड.
हा 60 डिग्रीचा आहे असं समजूयात. जर समजा मी अँगल ए बी सी प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 30 डिग्री plus 60 degree is equal to 90 degree. Then these two angles are complementary angle, कारण या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 होते. That is why these two angles are complementary angles. But angle PQR plus angle XYZ is equal to 60 degree plus 60 degree is not equal to, या ठिकाणी यांची दोघांची बेरीज किती होते 120 and this is not equal to 90 degree. This is acute angle, this is acute angle, but they are not complementary. म्हणजेच या ठिकाणी हे प्रत्येक दोन acute angle हे कॉम्प्लिमेंटरी असतीलच असं नाही. तर याचं उत्तर आपल्याला काय लिहिता येईल पहा, टू acute angle मे बी म्हणजे शक्यता आहे मे बी कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ इच अदर, म्हणजे दोन acute अँगल कॉम्प्लिमेंटरी असण्याची शक्यता असू शकते. पुढचा दुसरा प्रश्न आपण बघूया. कॅन टू अब्सोल्यूट अँगल बी द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं जो एक शब्द आहे ॲब्सोल्यूट्स म्हणजे विशाल कोन, म्हणजेच 90 पेक्षा मोठा असणारा. सप्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 होते त्या दोन कोनांना आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणणार आहोत. 90 पेक्षा जास्त कोणाचं माप असणाऱ्या कोणाला अब्सोल्यूट अँगल असं म्हणतो. आणि आपण इथं जर समजा बघितलं कुठलाही कोन मी 90 पेक्षा जास्त मापाचं काढतो. या ठिकाणी हिअर इज द अँगल ए बी सी 120 degree and another angle that is angle PQR. This is 100 degree. These two angles are, तर यांची बेरीज केली अँगल ए बी सी प्लस अँगल पी क्यू आर. तर ही बेरीज जी आहे ती मोठी होणार आहे 180 पेक्षा. दोन ॲक्यूट अँगलची बेरीज जर केली आपण तर ती नक्कीच 180 पेक्षा मोठी असणार आहे. देअरफॉर आवर आन्सर इज टू अब्सोल्यूट अँगल कॅनॉट बी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. म्हणजे दोन अब्सोल्यूट अँगल जे आहेत ते कधीही सप्लिमेंटरी असू शकत नाहीत. त्यानंतर तिसरा प्रश्न, टू ॲक्यूट अँगल्स बी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. अँगल ए बी सी इज 80 degree and angle PQR is 85 degree. These two angles are acute angle. If we add these two angle ABC plus angle PQR is equal to 80 degree plus 85 degree is equal to 165 degree. And 165 degree is less than 180 degree. म्हणजेच या ठिकाणी कुठलेही दोन ॲक्यूट अँगलची बेरीज केली तर ती 180 पेक्षा कमी असणार आहे. दॅट इज वाय टू ॲक्यूट अँगल्स कॅनॉट बी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. पुढे आपण बघणार आहोत क्वेश्चन चौथा प्रश्न, व्हेन टू ॲडजस्टंट अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. तर दोन ॲडजस्टंट अँगल हे कॉम्प्लिमेंटरी कधी असतील, जर समजा मी काढलेला कोन अँगल ए बी सी हा 90 डिग्रीचा काढला, अँगल ए बी सी हा 90 डिग्रीचा काढला आणि त्याच्यातून एक रे काढलेला आहे. या रेमुळे या कोणाचे दोन भाग पडतात, रे बी आर. इन दिस केस अँगल ए बी आर प्लस अँगल आर बी सी इज इक्वल टू 90 डिग्री.
That is why angle ABR and angle RBC are the complementary angles in this case. Can two absolute angle be angles in linear pair? Sum of two absolute angle is more than 80 degree आणि लिनियर पेअरचे अँगल जे असतात त्यांची बेरीज किती असते 80 डिग्री असते. पण ॲब्सोल्यूट अँगलची बेरीज केली तर ती 180 पेक्षा जास्त होते. दॅट इज वाय दे आर नॉट अँगल्स इन लिनियर पेअर. यानंतर पुढे आपण बघणार आहोत. आपण दिवस 6वा पाहतोय. दिवस 6व्यासाठी जी तारीख आहे 6/7/2021. दिवस 6वा यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स थेरम अँड देअर प्रूफ्स याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. पहिला प्रश्न असा आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. पुढचं जे स्टेटमेंट आहे ते मला इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. हे स्टेटमेंट जे आहे ते मला इफ देन फॉर्ममध्ये पाहिजे. तर ते कसे येईल पहा. इफ द अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. त्यानंतर दुसरा कॉन्व्हर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. याचा कॉन्व्हर्स मला लिहायचा आहे. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. याचा कॉन्व्हर्स काय होईल पहा. इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर कॉन्ग्रुएंट देन इट इज रेक्टँगल. तिसरा प्रश्न काय पहा. राईट द गिवन अँड टू प्रूव्ह इन द फॉलोइंग स्टेटमेंट. या ठिकाणी एक स्टेटमेंट दिले, त्या स्टेटमेंटमधलं गिवन आणि टू प्रूव्ह जे आहे ते मला लिहायचं आहे. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ह्याच्यामध्ये गिवन काय होईल. ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट हे गिवन होईल. तर टू प्रूव्ह ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह होईल. चौथा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. ड्रॉ अ लेबल्ड डायग्राम showing information in each of the following statement and write the given and to prove. या ठिकाणी डायग्राम मला काढायचे आहे आणि डायग्राम काढल्यानंतर त्याच्या अनुषंगाने गिवन आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे. तर पहिल्यांदा पहा, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. या ठिकाणी त्यासाठी मला 2 ट्रायंगल काढावे लागतील आणि ते इक्विलॅटरल असायला पाहिजे. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे काढले. यामध्ये गिवन काय होईल पहा. गिवन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इक्विलॅटरल ट्रायंगल्स अँड टू प्रूव्ह. हे मला प्रूव्ह काय करायचं आहे. ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल PQR हे मला प्रूव्ह करायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न, त्याच्यामधला दुसरा प्रश्न असा आहे. प्रश्न असा आहे पहा. प्रश्न दुसरा, इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. आकृती काढायची. अँगल्स जे आहेत ते लिनियर पेअरमध्ये दाखवायचेत आणि ते कसले असायला पाहिजे. कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. तर या ठिकाणी अँगल ABC अँड अनदर अँगल CBD. these two angles are linear pair, also they are congruent. Given in figure angle ABC and angle DBC are linear pair and angle ABC congruent angle DBC. To prove angle ABC is equal to angle DBC is equal to 90 degree. Each 90 degree मला दाखवायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी 4 दिवसांचा एक्झरसाइज पूर्ण केलेले आहेत. ते तुमच्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे.